नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय भोसले, शेतकरी पुत्र. आज आपण आलेलो होतो पंचगंगा साखर कारखाना मालगाव इथे. आपली घरची मक्का घेऊन आलेलो होतो. गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपण मक्का काढलेली होती आणि तिला व्यवस्थित ऊन देऊन कमी मावचर करून आज आपण इथं विक्रीसाठी आणलेली होती. बऱ्याच दिवसापूर्वी एक मोठा जल्लोष चालू होता की साखर कारखान्यामध्ये मक्का खरेदी केली जाणार आहे आणि सरकार जो हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावात मक्का खरेदी केली जाईल. या आशेवर बरेचसे शेतकरी बसलेले होते, त्यापैकी आम्ही बी होतोच. आज आम्ही जांभरगाववरून एक 5-10 शेतकरी ट्रॅक्टरमध्ये मक्का घेऊन आलेलो होतो, एकदम व्यवस्थित मावचरमध्ये आणि व्यवस्थित चांगला माल घेऊन आलेलो होतो. पण इथं आल्यावर आम्हाला समजलं की त्यांनी पाठीमागच्या हप्त्यामध्ये 2,000 रुपयापर्यंत मक्का घेतली आणि आज 100 रुपयांना भाव पण रिवर्स केला होता. आणि सरकारकडे एवढंच सांगणं आहे आमचं की जो चांगला माल आहे, ज्या शेतकऱ्यांनी चांगला माल पिकवलेला आहे त्या शेतकऱ्यांना योग्य भाव द्या. तुम्ही जो हमी भाव पुकारलेला आहे ठीक आहे, हमी भावपैकी 100 कमी द्या पण व्यवस्थित रेट द्या. आज 1800-1900 रुपये मक्का विकते आहे आणि बाहेर जर बघितले, बाहेर तर खूपच बिकट परिस्थिती झाली, इथं तरी 1800-1900 गेली. या यंत्रणेकडे कोणीतरी लक्ष घालायला हवं. आणि हे जे चाललेलं आहे शेतकऱ्याची पिळवणूक, अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे आज. कारण व्यापाऱ्यांचे पट्टे फुल झालेले, ते म्हणतात वा आमच्याकडे वाळायला जागा नाही, एकदम कमी दरात शेतकऱ्याला मक्याची मागणी करतात. बरेचसे असे प्रश्न आहे. एक वैजापूरच्या नेत्यांना सांगण्यात येईल की हा जो मालगावचा कृषी कारखाना आहे, साखर कारखाना, इथे थोडंसं लक्ष घालावा. जो हमी भाव आहे त्याच्यावर थोडा विचार करण्यात यावा आणि ज्या प्रकारे शेतकऱ्याला 2 पैसे वाढवू देता येईल त्याच्याकडे थोडं लक्ष करावं. एवढीच एक वैजापूर तालुक्यातल्या नेत्यांना विनंती, हात जोडून राहील एवढंच सांगतो.